नमस्कार, आपण पाहताय झी24 टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज नवीन पाहुणे आपल्यासोबत टू द पॉईंटमध्ये असणार आहेत। आज मी काळ्या कोटात आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण माझ्यासमोर जी व्यक्ती आहे ज्यांचा आज आपण इंटरव्ह्यू करणार आहोत टू द पॉईंटमध्ये, त्यांनी अनेकदा या काळ्या कोटातनं अनेकांना आपल्या धारदार प्रश्नांनी त्यांनी तिथे घाम फोडला आहे। पण आता हा आवाज पार्लमेंटमध्ये दिसणार आहे। राज्यसभेमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्यासोबत आज टू द पॉईंटमध्ये आहेत। निकम साहेब, जसं मी म्हणालो, आज मी वकिलाच्या भूमिकेत तुम्हाला उत्तरं द्यायची आणि टू द पॉईंट उत्तरं द्यायची आहे। सगळ्यात पहिले अभिनंदन, तुमची राज्यसभेवरती नियुक्ती झाली आहे राष्ट्रपतींकडून। राजकारणात यायची इच्छा पहिल्यापासून होती की 2024ला अचानकच आलात आणि निवडणूक लढवली आणि राजकारणात आलात? नाही, राजकारणात माझी येण्याची कधी इच्छा नव्हती। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत मला सांगण्यात आलं की तुम्ही उभं राहावं। मी थोडं नम्रपणे नकारच दिला होता, पण देवेंद्रजी यांचा फार आग्रह होता, दिल्लीहून देखील तसा आग्रह होता, आणि मग शेवटी त्यांच्या याच्यामुळे आग्रहामुळे आणि प्रेमळ आग्रह अर्थात मग मी उभा राहिलो निवडणुकीला। पण काय चर्चा झाली होती त्याच्या आधी पक्षाशी कधी, किंवा आपण एकदमच भारतीय जनता पक्षातनं निवडणूक लढवणार असं? नाही, मी कुठल्याही पक्षात तोपर्यंत नव्हतो। लोकसभेचं निवडणुकीचं तिकीट त्यांनी ज्यावेळेला निश्चित केलं माझ्या बाबतीत, तेव्हा मी भाजपमध्ये प्रवेश केला होता। पण निवडणूक संपल्यानंतर पुन्हा मी माझ्या याच्यात कार्यामध्ये मग्न होतो। पण निवडणुका कसं, म्हणजे लोकसभेची किंवा जी कुठली फील्डवरची तुम्हाला जी निवडणूक लढवायची असते, ही फारच गल्लीबोळांमध्ये फिरणं, मतदारांमध्ये जाणं, चौकाचौकांमध्ये भाषण करणं, तुमचं काम याच्यापूर्वी एकदमच वेगळं राहिलेलं आहे। जनरली तुमच्यासारखी मंडळी जी असतात, म्हणजे अनेक आज संसदेमध्ये प्रतिथयश वकील आज तिथे आहेत सगळे, पण ते बहुतेक राज्यसभेमध्ये सगळ्यांनी तो मार्ग जास्ती प्रिफर करतात। तो अनुभव कसा होता की जाणं फिरणं मतदारांना? नाही, मला ती भूमिका चॅलेंजिंग वाटली, कारण असं लोकांच्या समोर जाणं। पहिली गोष्ट, मी अनेक विविध खटले चालवत असल्यामुळे माझा चेहरा लोकांना तसा परिचित होता, नाव परिचित होतो, त्याच्यामुळे लोकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स होता। पण मला सांगा तुम्ही की फक्त 13-14 दिवस मला प्रचाराला मिळाले। माझा पराभव फक्त 16,000 का 17,000 मतांनी झालेला आहे, आणि तेही दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत मी लीडवरतीच होतो। आणि खरं सांगायचं म्हणजे की मला देखील असं वाटलं नाही की मी निवडणूक हरणार आहे। बरं, कारण एवढं ते उत्साही लोकांचा प्रतिसाद, रिस्पॉन्स हा चांगला होता, त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही की मी निवडणूक हरणार आहे का काय। सुरुवातीला मी निवडणुकीत उभं राहायची इच्छा नव्हतीच, ते तेवढंच खरं कारण आहे। पण तेही दुःख मी लगेच विसरलो होतो। पण दुःख झालं होतं? दुःख म्हणजे हे बघा, माझ्या कुटुंबियांना दुःख झालं त्याचा परिणाम माझ्यावर होतोच ना। परंतु मी दुसऱ्या 2 दिवसामध्ये पुन्हा मी माझ्या वकिली व्यवसायात लागलो होतो। पण भाजपची काय निवड? राजकारणात येताना तुम्ही जनरली तुमच्यासारखी एखादी व्यक्ती ज्यांचा एक खूप मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे, तर निवडताना पक्ष तुम्ही विचार केला असेल, भारतीय जनता पक्ष का निवडला? कारण तुमची, माझ्या मते तुमची एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची पण फार जवळीक होती असं म्हटलं जायचं। नाही, माझी हे बघ, एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादीच काय, काँग्रेसवाल्यांचाही मला आग्रह असायचा, बरं, राष्ट्रवादीचाही आग्रह होता, आणि मी आतापर्यंत म्हणजे 1924 पर्यंत सगळ्याच पक्षांचं माझ्याबद्दल हवं असं वाटत होतं। पण ज्यावेळेला लोकसभेचं तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेला म्हणजे राजकारण मोठी मला गंमत अशी वाटली की जे लोकनेते आहे मला नेहमी आदराने बोलायचे, माझ्याशी बोलायचे, पण 1924ला निवडणुकीत उभं राहिलो भाजपकडनं, तर लगेच त्यांची तोंड वळली, बेछूट बेलगाम आरोपांना सामना करावा लागला। मला हे विशेष वाटलं की अरे बाबा, राजकारण मी शिरलो म्हणून तुम्ही असा आरोप करतात का? पण तेवढ्याच आम्ही याच्याप्रमाणे त्याला उत्तरं पण दिली। परंतु एक मात्र नक्की बघितलं की काही राजकारण्यांना काही पक्षांचं वावडं असतं, आणि माझ्या दृष्टिकोनातून निकोप लोकशाही जर करायची असेल तर विरोधाकरता विरोध नको। पण हे मी बघितलं की जे पक्ष, म्हणजे कारण आता मी जोपर्यंत विशेष सरकारी म्हणून लागलो तेव्हापर्यंत पासून एकच पक्ष देशामध्ये आणि महाराष्ट्रात सत्तेवरती होता, काँग्रेस पक्ष। राष्ट्रवादी थोडाफार काळ राहिला। त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे की माझे यांच्याशी मैत्री, असं नाही, माझ्या सगळ्या पक्षांची त्यावेळेलाही सख्य होतं। गोपीनाथराव मुंडेंची माझं चांगलं सख्य होतं, ते गृहमंत्री होते, आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे असतानाच मी प्रमोद महाजन हत्याकांड खटला चालवला होता। त्यामुळे सगळ्या राजकीय नेते, सगळे राजकीय पक्ष
माझ्यावरती प्रेम करणारे होते, हे तेवढंच निश्चित खरं आहे. 2024 नंतर काही राजकारण्यांचं मात्र मतं बदलली गेलीत आणि ती बदलली गेली म्हणजे फक्त स्वार्थापोटी बदलली गेली असं माझा आरोप आहे. पण अर्थातच पक्ष बदल, तुम्ही एका पक्षात आहात त्यामुळे तुमच्या त्या पक्षीय अभिनिवेशातून टीका कदाचित होत असेल. पण मी राष्ट्रवादीचा प्रश्न यासाठी विचारला तुम्हाला निकम साहेब, कारण मधल्या काळात अशी पण एक चर्चा होती जी आमच्या कानावरती आली होती की तुम्ही राष्ट्रवादीकडनं पण इच्छुक होता कधी निवडणूक लढण्यासाठी. लक्षात परत हा प्रश्न, इच्छुक नव्हतो मी, मला राष्ट्रवादीकडनं पवार साहेबांनी देखील विचारणा केली होती. बरं, ऑफर होती? हो निश्चित. शरद पवार साहेबांनी ऑफर केली होती, अजितदादांनीही मला सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही राष्ट्रवादीकडनं. कधीचा काळ आहे? 2024च्या अगोदरची निवडणूक. अच्छा. त्यावेळेला मला त्यांनी आग्रह केलाच होता लोकसभेला लढा, लोकसभेला जळगाव मतदारसंघातून त्यांनी आग्रह केला होता. पण मी त्यावेळेला राजकारणात नव्हतो, मी त्यांनाही पवार साहेबांना नम्रपणे नकार दिला. आणि ही गोष्ट सर्वांना ज्ञात आहे, काय माहित नाही असं काही नाहीये, ही गोष्ट सर्वांना ज्ञात होती. पण मग 2019ला राजकारणात याची इच्छा नव्हती, मग 24ला कशामुळे इच्छा झाली? की पुन्हा सांगितलं की तुमचा आग्रह करण्याचा किती फोर्स आहे. अच्छा. प्रेमळ आग्रह करण्याचा फोर्स किती आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. आणि मला देखील वाटलं मग चला आता ठीक आहे की 2024ला बघूया, एवढी ही मंडळी आग्रह करतायत तर व्हाय आय शुड नॉट ट्राय माय लक. थोडं मागे जाऊयात, म्हणजे तुमच्या केसेसमध्ये तुमची राजकीय ओळख होण्याआधी तुमची, आम्ही पत्रकारितेत सुरुवात केली त्याच्या अजून काही वर्ष आधी, खूप वर्ष आधी तुम्ही या सगळ्या आपण ज्यांना हाय प्रोफाईल केसेस म्हणतो, म्हणजे अशी एकही केस नसेल मुंबईची संदर्भात आमच्या त्या उमेदीच्या काळात ज्याच्यात तुम्ही वकील नव्हता. सगळ्यात पहिले 93चा मुंबई बॉम्बस्फोट खटला, त्याच्यानंतरचे सगळे सिरियल बॉम्बलास वगैरे सगळ्या तुमच्याकडेच होत्या त्या केसेस, अगदी 26/11च्या केसपर्यंत वगैरे सगळ्या केसेस. पण मग सगळ्यांना नेहमी हा प्रश्न पडायचा तेव्हा की सगळ्या हाय प्रोफाईल केसेस उज्ज्वल निकम यांच्याकडेच कशा येतात? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जनतेकडनं आणि ज्यांचं कुटुंबाचे लोक ठार झालेत त्यांच्याकडे मागितलं. मी काय सांगायचं, मला माझी स्वतःची स्तुती करायची नाही, त्याच्यामुळे माझ्याकडेच का केसेस दिल्या, माझ्याकडेच केसेस कशा आल्या, काय नाही. असं आहे, व्हिक्टीम ज्याच्या घरी त्याचा खून होतो, ज्याच्या घरी ज्याच्या नातेवाईकांवर अत्याचार होतो, ते कोणाची मागणी करतात? ते माझीच मागणी करायची. आणि माझीच मागणी, मी कित्येक खटल्यांना नकार दिलेला देखील आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषणाला लोक बसायचे, हे माझ्या प्रेमाचं द्योतक आहे, माझ्यावर प्रेम करणार. त्यांना माहिती आहे की निर्भीडपणे, निस्पृहपणे आणि निर्भयपणे मी केस चालवतो, हे त्यांना माहिती होतं. पण मग ह्या सगळ्या काही केसेस खूप हाय प्रोफाईल. आता 93ची बॉम्बलास्टची केस घेतली तर ही खूप खूप काळ चाललेली केस, खूप जास्त वेळ चाललेली केस याच्यामध्ये. त्यात बरीच मोठी मोठी नावं त्यात आली, म्हणजे संजय दत्तचं नाव त्याच्यामध्ये होतं. आणि आम्ही बघायचो तुम्ही अगदी जोरकसपणे तुम्ही तेव्हा त्या टाडाकोटच्या बाहेरून बाईट द्यायचा आर्थर रोडला आणि संजय दत्तच्या बाबत केसमध्ये. आता संजय दत्त तसं काही छोटं नाव नव्हतं ना. संजय दत्तच्याच बाबतीत असं नाही, सगळ्याच आरोपींच्या विरुद्ध मी हो, पण नाही म्हणजे मी सांगितलं संजय दत्तचं नाव, कारण संजय दत्त हे त्यातलं एक हाय प्रोफाईल नाव होतं आणि ते काही छोटं नाव नव्हतं. वडील, त्यांची आई खासदार राहिल्या होत्या राज्यसभेला, वडील त्यांचे फार मोठे नाव होतं, सिनेमा क्षेत्रातच नाही तर राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा वचक होता. त्यांचे अनेक मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध होते. त्या काळात काही वेगळं प्रेशर निकमांवरती होतं का? असं आहे की दोन्ही ठिकाणी सरकार कोणाचं होतं? एकाच पक्षाचं होतं, काँग्रेसचं सरकार होतं. आणि प्रत्येकाला हे माहिती आहे की माझ्यावरती असा कोणीही दबाव किंवा दडपण आणू शकत नाही. काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर राज्यामध्ये शिवसेनाचं सरकार आलं, ज्याला आपण आता उभाटा असं म्हणतात, ते सरकार होतं. बाळासाहेबांचे आणि माझे देखील या बाबतीत तीव्र मतभेद होते. बरं, पण हे मतभेद जरी असले तरी देखील मी कायद्याचे कधीच सोडली नाही. त्यामुळे कायद्याने जे होईल, आणि मी म्हणायचोय बाहेर, नेता असो की अभिनेता असो, नेता असो की अभिनेता असो, न्यायदेवता पाहत नाही, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. वा, हे खास त्या गांधीगिरीसाठी होतं का संजय दत्तच्या? नाही, संजय असं गांधीगिरी शब्द नव्याने नव्याने असं नाहीये. संजय दत्तचं भूमिका आपल्याला माहिती असेल, वेगवेगळ्या सिनेमात कसं करत असेल. चलो लगेराव मुन्नाबाईमध्ये त्यांनी गांधीगिरी नावाचा शब्द प्रचलित केला होता त्याने, म्हणून तुम्ही म्हटलं होतं काही खोटी गांधीगिरी करून जुने पाप धुतले जात नाही. बाळासाहेबांचं तुम्ही म्हटलात की मतभेद होते, संजय दत्तवरनं मतभेद होते? निश्चितपणे उघडे. उद्धवजींनाही माहिती येते. बरं,
काय कशा प्रकारचा नाही, आता हे बघा, बाळासाहेब आज नाही आहेत, हो त्याच्यामुळे जी व्यक्ती हयात नाही नाही पण त्या तुमचं- नाही काय असे कमलेश, मी एक प्रश्नाचं उत्तर दिलं की तुमचा पुढचा उपप्रश्न असेल. नाही, तसं तुम्ही नाही, जरी काळा कोट घातला असला तरी तुम्ही खरे वकील नाही, क्रॉस खरा वकील मी आहे. असं मी वकीलच आहे, फक्त प्रॅक्टिस करत नाही. हा भाग हा वेगळा. फरक आहे ना, प्रॅक्टिसिंग लॉयर आणि नॉन प्रॅक्टिसिंग लॉयर. नाही. आणि पत्रकारांचा माझा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे कमलेशजी, त्याच्यामुळे तुम्ही पुढे काय विचारू शकतात हे मी सहज ताडवू शकतो ना. ते क्रॉस क्वेश्चनिंग थोडंसं करू दिलं पाहिजे तुम्ही. तुम्हाला क्रॉसचं तुम्हाला महत्व माहिती नाही, पण नाही, तुम्ही केला तरी मी उत्तर अशा ठिकाणी पोहोचेल की जिथून नो रिटर्न येईल. नाही, पण मग नाही फक्त एकदाच ह्याच्याबद्दल, कारण तुम्ही हे मतभेद जे होते ते बाळासाहेबांपर्यंत, कारण बाळासाहेब तसे दिलदार होते. हे मतभेद होते हे मनोहर जोशी सरांना माहीत होते, बरं त्यावेळेला गोपीनाथजी मुंडेंना माहीत होते, सतीश साहनी त्यावेळेला पोलीस आयुक्त होते, त्यांनाही माहीत होते, आणि उद्धवजींनाही माहीत होते. पण मग त्यांना जी सुटका झाली आणि ते थेट मातोश्रीला वगैरे गेले होते, तर तुम्ही त्या केसमध्ये तर एवढी हिरिरीने बाजू मांडत होतात, तेव्हा एक वकील म्हणून शिक्षा झाली ना, लक्षात घ्या. नंतर झाली. नाही नाही नाही, हे लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी सांगतो, ज्या वेळेला संजय दत्तला शिक्षा झाली त्यावेळेला, आता कोणाचं सरकार होतं दिल्लीत मला माहिती नाही, पण CBI वॉज द सेंट्रल एजन्सी तिथे. पण त्यावेळेलाही संजय दत्तला, काँग्रेसचं सरकार शिक्षा दिली तेव्हा. काँग्रेसचं सरकार, संजय दत्तला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स, म्हणजे त्याला बॉन्डवरती सुटका करावी अशा तऱ्हेची त्याची मागणी होती. आणि ही मागणी मी धुडकावून लावली होती, कारण असं आहे की संजय दत्तने कयूमकडून पिस्तूल घेतलं होतं 6mm 6mm. या सगळ्या गोष्टीचा आलेख मी न्यायालयासमोर ठेवला होता. त्याच्यामुळे ह्या कोणी असलं, मी मगाशीच सांगितलं, कोणी आरोपी असला त्याचं काय बॅकग्राऊंड आहे हा कधीही माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न राहिला नाही. पण मग ही सगळी केस, या सगळ्या तुम्ही केसेस बघत होतात, एवढ्या हाय प्रोफाईल केसेस, सगळ्यात चॅलेंजिंग कुठली केस वाटली तुम्हाला? नाही, असं आहे, प्रत्येक केसचं वैशिष्ट्य वेगळे. म्हणजे कोल्हापूरचं बाल हत्याकांड असेल, लहान लहान मुलं, अंजना 12 मुलं, गावित. अंजनाबाई गावित, रेणुका आणि सीमा, लहान 3-4 वर्षाच्या मुलांना पळून न्यायचं, हो, ते फार त्यांना भयंकर चोरी केस करायचं. होते. भयंकर. म्हणजे माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण म्हणजे कुठला, की ते मंडलेश्वर काळे नावाचे त्याचे आयो होते, मला आठवतं, नाशिकचे. नाही, काळे नाशिकचे एक होते, हा. आणखी बरेचसे होते, एक नाडगौडा एक होता, एक नाडगौडा गायकवाड होते. एक होते, असे वेगवेगळे, म्हणजे 4 जिल्ह्यात त्यांचं ऑपरेशन होतं. कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई आणि नाशिक. आणि ती केस इन्व्हेस्टिगेट CID ने केली होती. हो हो. आणि CID मी सल्ला दिला, तुम्ही एकत्रित आरोपपत्र दाखल करा. एकत्रित आरोपपत्र तसं दाखल झालं होतं. आणि कोल्हापूरच्या कोर्टात तो हा निकाल झाला. ही जी अंजनाबाई गावित, तिची ही आई, तिची मुली म्हणजे रेणुका आणि सीमा, आणि रेणुकाचा नवरा एक आरोपी होता. हो. आता हा खटला ज्या वेळेला चालला आणि याचा निकाल ज्या वेळेला लागला, अंजनाबाई गावित तुरुंगातच मरण पावली, रेणुका सीमांना फाशीची शिक्षा झाली. ज्या वेळेला कोल्हापूरच्या न्यायालयाने यांना फाशीची शिक्षा डिक्लेअर केली, त्यावेळेला कोल्हापूरच्या न्यायालयासमोर लहान लहान मुलं, शाळकरी मुलं, 10-12 वर्ष, 8 वर्ष, 10-11-12 वर्ष, सर्व आरोपीला बघायला आले होते. प्रत्येकाच्या हातात साखर होती, मला प्रत्येकजण साखर देत होतं. अरे वा. तुम्ही प्रश्न विचारला कोणती तुम्हाला केस कठीण वाटते, महत्वाची वाटली, मला कोणत्या केसचा निकाल भावला, तर हा निकाल मला भावला, की ज्या लहान निरागस निष्पाप मुलांना देखील या 2 राक्षसींना फाशी झाली, हा आनंद त्यांना झाला होता. त्यांचा आनंद पाहून मला देखील खूप आनंद झाला. ही फार भयंकर केस होती. भयंकर. महाराष्ट्र आदरून निघाला होता फक्त 12 मुलांचंच आम्हाला बॉडीज मिळाल्या. हो. तसं तर त्यांनी 42 लहान मुलं मारली होती. हो. परंतु दुर्दैवाने त्यांच्याबद्दलचा आम्हाला पुरावा म्हणजे त्यांच्या बॉडीज मिळाल्या नाही, कारण त्यांनी जंगलात, घाटात फेकून द्यायचे, जंगलात फेकायच्या, आणि काय असतं, मिसिंग कंप्लेंट देखील दाखल झालेल्या नव्हत्या. ती रस्त्यावरची मुलं त्यातली काही होती, नाही रस्त्यावरची नाही, यात्रेतली मुलं पळून न्यायची, कुठेतरी पिक पॉकेटिंगच्या वेळेला चोरी करायची, हे भयंकर घटना होती ती. सगळ्या महाराष्ट्राला हादरणारी ती घटना होती. तुमच्या बाकी सगळ्या हाय प्रोफाईल केसेसपेक्षा माझ्या मते ही केस अनेकांच्या लक्षात राहिली असेल, स्मरणात राहिली. आणि या केसने माणुसकीची इतकी खालच्या थराला जाऊ शकते याचं उदाहरण मी बघितलं त्या केस. निकम साहेब, जळगावपासून तुमची वकिलीची सुरुवात झाली, ते थेट तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा काही केसेस, आंतरराष्ट्रीय पण हा म्हणजे जिथे तुम्हाला जाऊन, म्हणजे ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा झाली, अशा 26 प्रकारची केसेस, डेव्हिड हेडलीचं, 93चा बॉम्बस्फोट, या सगळ्या गोष्टींची चर्चा जगभर झाली. त्याच्यातली तर तुम्ही म्हणतात ही त्यातल्या अनेक क्रिमिनल केसेस अशा आहेत. या सगळ्यांमध्ये करताना राजकीय हस्तक्षेप कधी तुम्हाला जाणवला? कुठली पण केस की असा व्हायचा कधी राजकीय हस्तक्षेप? आता तुम्ही संजय दत्त बद्दल मला विचारलं, सगळ्यात हाय प्रोफाईल आरोपी तर तोच होता. हो. झाला का कधी?
माझी जीभ अशी कधी झाली कशी जीभ वळली का माझी त्याच्या विरुद्ध युक्तिवाद करताना. याचा अर्थ असा की माझ्यावरती कोणताही राजकीय हस्तक्षेपचा परिणाम होत नाही. का काय म्हणजे का तुम्ही असं म्हणजे जनरली बघा, तुम्ही सरकारी वकिलांच्या बाजू म्हणतात तर अशी एक धारणा आहे की सरकारी वकील हा सरकारकडनं आलेला किंवा सरकारचं वरदहस्त आहे, सरकार सांगेल तेच ऐकावं लागेल. हे असं कधी तुमच्यावरती नव्हतं त्याकडे. तुम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला विचारा की तुम्ही उज्ज्वल निकमांवरती प्रेशर आणलं होतं का कधी. कोणत्याही राजकीय नेत्याला. आता विरोधी पक्षात राजकीय नेते सांगू शकतील की उज्ज्वल निकमांच्या विरुद्ध त्यांनी बोलावं की आम्ही प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला का प्रेशर नाही आणलं, त्यांनी सांगावं. कधी मी असं हे लक्षात घ्या, तुमची एकदा प्रतिमा निर्माण झाली ना की तुम्हाला तसं कोणी सांगायला धजावतही नाही. पहिली गोष्ट, जे धजावतात, मी असं म्हणणार नाही की माझ्या बाबतीत कोणी धजावलं नाही, पण जे धजावतात ते तोंडावर आपटतात. पण मग निकम साहेब असं झालं की हे जरी असलं तरी आरोपही होतात. म्हणजे 2-3 आता मी उदाहरणं म्हणजे माझ्या जी लक्षात राहतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती कसाबबाबतची, की नंतर तुमचा एक व्हिडिओ आला की तुम्ही म्हटलं होतात की ते मी असंच खोटं बोललो होतो की कसाबला बिर्याणी दिली होती. ते काय ते कॉन्ट्रोवर्सी तुमच्या भोवती झाली होती, तुम्ही चुकीचं विधान केलं. कॉन्ट्रोवर्सी हे बघा लक्षात घ्या, कॉन्ट्रोवर्सी झाली होती ती मी केली होती अशातला भाग नाही आहे. कशी निर्माण झाली कॉन्ट्रोवर्सी ते मी सांगतो. तुम्हाला कल्पना असेल की 26/11चा खटला जो चालला हा ऑर्थोड रोड तुरुंगात चालला. तुम्ही त्यावेळेला रिपोर्टिंग करत होता त्यावेळेला. आता तुम्ही रिपोर्टिंग करत होता ऑर्थोड रोड जेलमध्ये. आम्ही खटला हा इन कॅमेरा चालवला नाही, म्हणजे गोपनीय पद्धतीने चालवला नाही, ओपन ठेवला. ओपन ठेवला म्हणजे काय केलं आम्ही की ट्रान्सपरन्सीसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हजर ठेवलं. सगळे इलेक्ट्रॉनिक चॅनलचे प्रतिनिधी होते, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आणि परदेशातली काही देखील मीडियाचे प्रसारमाध्यमांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते. आता मी त्यावेळेला इथे मुंबईला एका हॉटेलमध्ये राहायचो. शुक्रवारी मुंबई सोडायचो आणि सोमवारी परत मुंबईहून यायचो. आल्यानंतर माझ्या हाताला राखी बांधलेली होती. ती बघून कसाबने मला विचारलं की बादशाह ये क्या है. अच्छा, बादशाह असं म्हणायचं. तो नेहमी मी हे बघा प्रत्येक गुन्हेगाराची मी बोलतो. आता काही गुन्हेगारांची नावं सांगणार नाही, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या गुन्हेगारांना माझ्यामुळे शिक्षा झाली आहे जन्मठेपेची, त्या गुन्हेगारांनी, माझी एकदा तब्येत बरं नव्हतं, मला न्यायालयात 2 दिवस आलो नाही मुंबईच्या न्यायालयात, त्यांनी तुरुंगात त्यांच्या साथीदारामार्फत मला पत्र पाठवलं. कसाबबद्दल तुम्ही सांगत होता, कसाबने राखी बघितली. तर कसाबने ही मी बघितलं राखी. मी त्याला सांगितलं की बहिणीची काय आठवण असते, प्रेमाने भावाला कशा रीतीने बांधते, हे सगळं सांगितल्यानंतर हे सांगत असताना कसाबला, तुम्ही बघत असाल की मी कसाबशी नेहमीच बोलायचो तिथे कोर्टामध्ये. तेवढ्या न्यायाधीश साहेब आले, तैल्यानी साहेब होते. तैल्यानी साहेबांनी मला विचारलं की निकम काय म्हणतोय तो. मी तैल्यानी साहेबांना हा सगळा किस्सा सांगितला. सांगितल्यावरती मी साहेबांना किस्सा हा सांगत असताना कसाबने मान खाली घातली, डोळ्यात 2 बोटं घातली, अशा डोळ्याजवळ नेलं. आता गमत बघा की कसाब हा एक पाकिस्तानमधून प्रशिक्षित झालेला अतिरेकी होता. माझं रिडिंग त्याच्याबद्दल असं आहे की त्याला हाऊ टू बिहेव, व्हॉट टू टॉक अँड व्हॉट नॉट टू टॉक हे त्याला चांगलं कळत होतं. त्याने मान खाली घेतली आणि असं केल्यानंतर तुमच्याच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना, इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या प्रतिनिधींना न्यायालयाच्या बाहेर धावत गेले. ऑर्थोड रोड तुरुंगासमोर जवळजवळ 15 ते 20 ओबी व्हॅन्स त्यावेळेला उभ्या होत्या. रस्ता कंप्लीट ब्लॉक केलेला होता. काय चालवली चॅनलवाल्यांनी बातमी चालवली की कसाब की आंखों में पानी, कसाब को बहन की याद आ गई है. लगेच तुमचं चॅनल पॅनल डिस्कशन बसलं. तिथेही त्या गोष्टी सुरू झाल्या की अरे कसाब को आज बहन की याद आ गई, यानी कसाब का ब्रेन वॉश किया गया है, त्याचा बुद्धिभेद केला आहे. खरे आका तर तिकडेच आहेत अजून. सरकारचं हे यश नाही. इट्स अ फेल्युअर ऑफ द गव्हर्नमेंट बिकॉज दे कुड नॉट ब्रिंग द मेन कल्प्रिट्स, हँडलर्स हाफिज से जकीर, अशी टीका सुरू झाली. हे असं सगळं झाल्यानंतर मला 5 वाजता आमचे बाहेरचे गोपनीय लोक असतात, काय चालू आहे बाहेर वातावरण, हे मला रिपोर्ट करायचे.
कोर्टातून 5-5.25 कोर्टाचं काम संपल्याच्या अगोदर मला रिपोर्ट्स करायचे. मी विचारतो काय बाहेर, कारण असं आहे प्रसारमाध्यमं काय बाहेर चालवत आहेत हे देखील मी अगोदर माहिती करून घ्यायचो. कारण मला माहिती आहे की मी बाहेर पडल्यावर मला प्रसारमाध्यमं विचारते, कारण डेली कोर्टात काय चालतं हे ती रनर रिपोर्टिंग होत असे. मी बाहेर आला, एक पोडियम होता, 20-25 तिथे बूम्स लावलेले होते आणि हे डेली चालत होतं ना, आपल्याला कल्पना असेल. त्याच्यामुळे मी संपूर्ण देशाला माहीत झालो. आणि मला देखील एक समाधान असायचं की अरे मी काही देशाचा पंतप्रधान आहे का काय, रोज प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी विचारतात, प्रश्न विचारतात. माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. उज्ज्वलजी तुमचं काय म्हणणं आहे. आज कसाब नाही त्याच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्याने विचारला प्रश्न कि उज्ज्वल निकम जी आप मानते हैं कि नहीं ये गवर्नमेंट का फेल्योर है, असली गुनहगार तो अब भी पाकिस्तान में. आप क्या कसाब जिसको ब्रेन वॉश किया गया उसको लेके आए हैं. प्रश्नांची सरबत्ती संपली. मला देखील हे प्रश्न ऐकण्यामध्ये उत्सुकता होती. मी प्रत्येकाकडे बघत होतो. खतम, हा म्हणे खतम. मी फक्त बोललो आज कसाब ने मटन बिर्याणी की मांग की. आज कसाब ने मटन बिर्याणी मागितली. काय मागितले कसाब ने मटन बिर्याणी. सुरू ब्रेकिंग न्यूज, कसाब डिमांडेड मटन बिर्याणी. पुन्हा रात्रीच्या वेळेला चॅनल पॅनल डिस्कशन सुद्धा आलो, देखो कितना कोकार आतंकवादी है, मटन बिर्याणी की मांग की आहे. मी फक्त बोललो होतो मटन बिर्याणी की मांग की. राजकीय नेत्यांनी चालवलं त्यावेळेला की सरकार उसको मटन बिर्याणी दे रही है. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हा प्रश्न उपस्थित झाला. काझमी वकील होते कसाबचे. त्यांनी कोर्टाकडे तक्रार केली की निकमांनी काल मटन बिर्याणी कसाबने मागितलं, अशा तऱ्हेचं स्टेटमेंट दिले साहेब. कसाब माझा क्लायंट आहे, तो माझ्याकडे मागेल का यांच्याकडे मागेल म्हणे. न्यायाधीशांनी मला विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. ही घडलेली घटना सांगतो कमलेश, फार बरेच वर्ष जुने आले, तुम्हालाही आठवत नसेल, पण ही गोष्ट माझ्या चांगली स्मरणात आहे, कारण याच्या मटन बिर्याणी अनेक स्टोरी निघाल्या. त्यावेळेला मी न्यायाधीशांना काय सांगितलं, साहेब कसाब हा पाकिस्तानमधून आलाय, तो नेहमीच नॉनव्हेज खातो, त्याचा इतिहास सांगतो आमच्याकडचा, त्याला आवडतं नॉनव्हेज, मटन बिर्याणी हे ते. आणि मटन बिर्याणी मांगी क्या नहीं, उसको देना क्या नहीं देना बात तो अलग है बस. आप मी काय बोललो, देना क्या नहीं देना अलग बात है, पण उसने मांगी क्या नहीं आप पूछ लीजिए सर. कसाबा बघत होता, त्याने मान खाली घेतली. त्याला असं वाटलं की आम्ही त्याला मटन बिर्याणी द्यायच्या गोष्टी करतोय. आता खरंच कसाबने मटन बिर्याणी मागितली का नाही मागितली हा प्रश्न फक्त कसाबला याचं उत्तर माहिती आहे, मला माहिती आहे. कसाब तो वरती ढगात गेलाय. आणि आपली संस्कृती असं सांगते की एकदा गेलेली व्यक्ती जी असते तिच्याबद्दल काही वाईट बोलू नये. पण हा तर अतिरेकी आहे, याच्याबद्दल काय आपण असं नाही, माझं कल्चर मला माहिती आहे. पण नंतर तुमचा एक व्हिडिओ आला होता ज्यात तुम्ही असं म्हटलं होतं की मी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी नाही, मी असा शब्दप्रयोग कधी वापरला नाही. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी असं कधी मी शब्दप्रयोग वापरला नाही. हे बघा, लोक कोणी मूर्ख बनत असेल माझ्या वाक्यामुळे तर आय एम दिलगिरी व्यक्त करतो, पण बनवण्याचा उद्देश होता असं नाही आहे. म्हणजे अगदी देशातले मोठे मोठे नेते पुढे जाऊन ह्याचा त्यांनी राजकीय वापर तत्कालीन सरकारविरुद्ध केला की अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालणारं सरकार, असा त्यांच्यावरती ठपका बसला. ते उज्ज्वल निकमांसारखी एक व्यक्ती, ऐका ना उज्ज्वल निकम साहेब, तुमच्यासारखी एक व्यक्ती ज्याची क्रेडिबिलिटी आहे, घराघरामध्ये आहे, गुन्हेगारांना शिक्षा देणारा एक माणूस, अतिरेक्यांना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती अशा म्हणून ज्यांचा उल्लेख आहे, ती व्यक्ती म्हणते ती 100% खरं असणार आहे. आणि म्हणून त्याच्यातनं एक राजकीय नरेटिव्ह सेट झाला की हे सरकार आधीचं सरकार हे अतिरेक्यांना, म्हणजे ज्यांनी इथे शेकडो लोकांचा जीव घेतला, अशा लोकांना बसून त्यांचा पाहुणचार करताना मटन बिर्याणी खाऊ घालत आहे. त्या सरकारबद्दल एक निगेटिव्ह इमेज तयार झाली त्या एका प्रक्रियेमुळे. कमलेश, मी काय बोललो, कसाबने मटन बिर्याणी की मांग की. तुमच्या मते ज्या राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षाने हा नॅरेटिव्ह सेट केला, काय सेट केला, सरकार दे रही है, मी बोललो का नाही. तुम्ही प्रसारमाध्यमांनी तपास केला का की खरंच याने मागितली का नाही मागितली. ती केस काय प्रोफाइल होती तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कुठे ऍक्सेस. मला तुम्ही कुठेही प्रश्न हा विचारलेला नाही. पहिली गोष्ट, तुम्ही कधी कसाबच्या वकिलाला विचारलं का नाही. मटन बिर्याणी मागितली याची खाली तुम्ही कधी माहिती घेतली का आरटीआय खाली नाही. राजकीय नेते, माझ्या मते सांगतो तुम्हाला, काही राजकीय नेते तुरुंगात जाऊन आले, तपासणी केली, कोणत्या कैद्याला असं जेवण दिलं जातं, कोणत्याच कैद्याला दिलं जात नाही.
मग कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने हा नॅरेटिव्ह सेट केला असेल तर तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबल धरा. काय नरेंद्र मोदींसारख्या स्वतः सर्वोच्च नेत्यांनी त्यांच्या राजकीय भाषणांमध्ये म्हटलं आहे की हे आतंकवादियों को बिर्याणी खिलाने वाली सरकार आहे. त्यांनी म्हटलं असेल मग त्याला मी जबाबदार कसा आहे. आणि हा एक भाग. दुसरा भाग असा आहे, त्याला मी राजकारणात नव्हता. कोणी कोणता राजकीय नॅरेटिव्ह सेट करायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोकशाही राज्य आहे. त्यामुळे असा एक सध्या असा आरोप केला जातोय, तुम्ही सोशल मीडिया बघत असाल, तुम्हाला जशी खासदारकी मिळाली तसं अनेकांनी त्या नॅरेटिव्ह सेट करण्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला खासदारकी दिली आहे. बघा, अशा आरोपांना मी भीक घालत नाही, पहिली गोष्ट. आणि कोणी असं सेट करत असेल माझ्या बाबतीत त्याला आपलं खुलं आव्हान आहे. मी कशाला घाबरतो. अरे मी कोणत्याही मोठा संगीन गुन्हेगार असेल त्याला कधी घाबरलो नाही. ऑन द कॉन्ट्री, काही गुन्हेगार ज्यांना मी शिक्षा दिली, मगाशी सुद्धा नावं सांगत नाही मुद्दा म्हणून, ज्यांना शिक्षा दिली, किंवा काही गुन्हेगार असे आहेत की जे दाऊद इब्राहिमचा उजवा हात होता, ते मला सांगतात कोर्टात भेटल्यानंतर, साहेब तुम्ही काळजी घ्या तब्येती. त्या गुन्हेगारांना माझी काळजी असते. कारण एकच आहे, त्यांना माहिती आहे की उज्ज्वल निकम चुकीचं कुठलं वाईट करणार नाही. काय चुकीचं वाईट केलं मी. आता तुमची खरी गोची कुठे झाली, तुमची मीडियाची फसगत झाली. तुम्ही सगळं आमच्यावर असं हे बघा कमलेश, तुम्ही असं नका करू. तुम्ही मीडियाची फसगत कशी झाली, तुम्ही तिथे चॅनल पॅनल डिस्कशन आहे कशाला बसत. आणि तुमच्या दृष्टिकोनातून तो एकच महत्त्वाचा प्रश्न त्यावेळेला उपस्थित तुम्ही केला, मी त्याला बगल मारली. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, इतिहास आठवा. शिवाजी महाराजांनी काय केलं. बैलांच्या याला त्याच्या इथे कात्रज घाटाला ज्यावेळेला मुघल जेथे सैन्याला आलेले होतं पुण्याला लाल महालामध्ये, त्यावेळेला शिवाजी महाराज रात्री छापा मारला. छापा टाकल्यानंतर ते याची शाहिस्ता खानची 4 बोटं तोडली. आणि शिवाजी महाराज, शाहिस्ता खानने आपला कोण तो आपला हा होता बघा तिथे, तर आदिलशाहीचा, ते पळाले. शिवाजी महाराज तर निघून गेले. मुठभर सैनिक घेऊन शिवाजी महाराज गेले होते. मुघल फौज पळाली. कात्रच्या घाटात त्यांना दिसलं लाल, रात्रीच्या वेळेला हे मशाली दिसल्या. धावत धावत तिकडे गेले. बैलांच्या याला त्यांनी शिंगांना यांना हे लावले होते. काय झालं, त्यांनी मिस डायरेक्शन दिली. तसं मीडिया मला विचारत होती, आपने कसाब की एक तो स्केपगोट आहे, तो ब्रेन वॉश हुआ आहे, त्याच्यात काय बहादूर केली. कसाबला साधा छोटा आहे, त्यांना का नाही आणलं, त्याचे आका तिकडे आहेत, तो हाफिज सईद तिकडे आहे, झकीर रहमान लखवी आहे, सरकारचं फेल्युअर आहे. असे प्रश्न मला विचारतात. मी तुम्हाला मटन बिर्याणीमध्ये गुंतून टाकलं. काय बोला तुमची. पण मग हे एथिकल वाटतं का तुम्हाला. काय एथिकल अनएथिकल. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. अनएथिकल काय त्याच्यात. कसाबने मटन, मी मगाशी सांगितलं, कसाबने खरोखर मागितली का नाही मटन बिर्याणी हे फक्त कसाबला माहिती आहे आणि मला माहिती आहे. मी कशाला सांगू. मागितली होती आज सांगा. नाही कशाला सांगू. माझी कल्चर, माझी संस्कृती आहे. ही एका हिंदूची संस्कृती अशी आहे की गेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये. कसाबची डील करताना कसा होता कसाब. तुम्ही मी कधीच कसाबशी डील केलं नाही. तुम्ही तुम्ही म्हटलं त्याशी बोलायचं म्हणजे क्या कैसा. तो खरंच इंडॉक्ट्रिनेटेड होता. तुम्ही म्हटलं खूप शातीर होता. काहींचं म्हणणं होतं की त्याला फक्त ट्रेन करून पाठवलेलं होतं. शातीर तो होता तो. अच्छा, लक्षात घ्या, शातीर होता. अच्छा, त्याला पूर्ण ही इज अ वेल ट्रेन इन हँडलिंग द सोफिस्टिकेटेड वेपन. त्याला AK-46 रायफल आणि कशा रीतीने चालवायचं काय नाही हे उत्कृष्ट प्रशिक्षण होतं. पहिल्याच दिवशी त्याने ज्या वेळेला न्यायालयात उभा राहिला, सर मैं नाबालिग हूँ, आप मेरे खिलाफ ट्रायल नहीं चला सकते. मला जसा आश्चर्याचा धक्का बसला तसा त्याच्या वकिलांना आश्चर्याचा धक्का बसला. आणि त्याच वेळेला माझ्या जो अल-कायदाचं मॅन्युअल आलेलं होतं. काय आहे, हा कसा असा प्राणी होता, हा काय बचावात्मक पवित्र घेऊ शकतो याची मला माहिती होती. म्हणून मला आमच्या अधिकाऱ्यांनी जे अल-कायदा मॅन्युअल दिलं होतं, अल-कायदा मॅन्युअलमध्ये पहिलंच होतं की हे अतिरेकी न्यायालयात काय भूमिका घेऊ शकतात, पोलिसात जर तपासाला कशी मिसडायरेक्शन देऊ शकतात, पकडल्यानंतर कुठला बचाव करता काय हे सगळी जंत्री आपल्याकडे. कसाब समजा सापडलं नसतं त्यावेळेस जिवंत, तर ही केस तुम्हाला वाटतं त्या निकालापर्यंत जाऊ शकली असेल. कारण कसाब सापडणं खूप महत्त्वाचं होतं. 100%. हे बघा, कसाब सापडणं हे कसाबला फाशी देणं माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नव्हतं. कसाबच्या विरुद्ध भरपूर पुरावे होते. पण कसाबच्या माध्यमातून पाकिस्तानचा चेहरा उघडा करणं हे महत्त्वाचं होतं. मला आज महत्त्वाचं म्हणजे काय वाटतं की आम्ही कसाबला फाशी चढवलं
हे काही फारसं महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टिकोनातून, बिलकुल नाही, कारण त्याच्याविरुद्ध भरपूर पुरावा आमच्याच होता. पण पाकिस्तानचा याच्यात सहभाग आहे आणि पुढे परिणाम असा झाला की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने जे पाकिस्तानला हे बंद केलं जे आर्थिक मदत, ती याच कारणाकरता मदत केली की दहशतवाद्यांना मदत करतं पाकिस्तान. दुसरा एक मला म्हणजे कॉन्ट्रोवर्सीचा आपण विषय काढतोय, दुसरी एक असा तुमच्या या खासदारकी तुम्हाला मिळाल्यानंतर जो एक आरोप केला गेला की उज्ज्वल निकम स्वतःला काही केसेसमध्ये विड्रॉ करून घेतात. म्हणजे सोशल मीडियावरती विशेष करून एक मी चर्चा त्या दिवशी बघत होतो, व्हायरल झालेली गोष्ट की मागे एक पुण्यातल्या मॉब लिंचिंगची केस होती, मोहसिन शेख, त्यात तर तुम्ही स्वतःला एक्सक्यूज करून घेतलं. काय तुम्ही मला हे जर प्रश्न अगोदर सांगितले असते ना तर मी तुम्हाला धडधडीत पुरावा दिला असता. ठीक आहे, सांगा. नाही सांगतो ना, मी घाबरत नाही. एक प्रश्न नाही, पुरावा हा बाप दाखवा, हा सूर्याने हा जाहिरात. आता मी फक्त उत्तर देतोय, पण लक्षात ठेवा पुढच्याला तुम्ही हे जे प्रश्न विचारता ना, हे जे मी उत्तर आता सांगणार आहे तुमच्याकरता आणि तुमच्या श्रोत्यांकरता देखील, हे लक्षात ठेवा. मॉब लिंचिंगची केस मोहनसिंग शेख, त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण, नामदार पृथ्वीराजजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांचा मला फोन आला, उज्ज्वलजी ही अशी पुण्याला एक मोहसिन शेखची ही केस आहे आणि याची हत्या झाली आहे, एका हिंदू राष्ट्र सेनेच्या लोकांनी केली, तर तुम्ही याच्यात ॲपियर व्हाल. म्हटलं साहेब मी ॲपियर होणार नाही, कारण मी जे खटले आतापर्यंत चालवतो आहे त्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम आरोपी आहेत, त्यामुळे त्यांचा माझ्यावरती रोष असू शकतो. त्याला नाही, मोहसिन शेखचा हा मुलगा जो आहे IT ला नोकरीत होता, त्याचे वडील माझ्याजवळ बसलेत, म्हणे त्यांचीच इच्छा आहे आपण केस चालू आहे. म्हटलं ठीक आहे मी चालवतो. ते माझ्याशी बोललेत आणि मी म्हटलं ठीक आहे मी विचार करतो. ते मला हॉटेलला येऊन स्वतः भेटले. म्हटलं मी केस चालवतो म्हटल्यानंतर तशी संमती दिली. सरकारने माझ्या नावाची अपॉइंटमेंटची ऑर्डर काढली आणि त्याप्रमाणे मी पुणे कोर्टात हजर झालो. तिथल्या आरोपींचे जामीन अर्ज होते, सगळ्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. एका वेळेला एका तारखेला एक पत्र आरोपींच्या तर्फे मला दाखवण्यात आलं कोर्टामध्ये की तुम्ही ज्यांची बाजू घेताय ना एवढे, ते तुमच्याबद्दल काय म्हणताय. हे पत्र दाखवल्यानंतर थोडासा मी चकित झालो. मी गव्हर्नमेंटला विचारलं, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असं पत्र आलंय. ते हो, त्यांनी हो सांगितलं. कोणाचं पत्र होतं? एका विद्यमान खासदाराचं पत्र ते होतं. बरं. त्या खासदाराने एका तिथल्याच पुण्याच्या एका पत्रकार, त्याचं नावही मला माहिती आहे, तो मुस्लिम खासदार आहे, त्याचं नावही मला माहिती आहे. नाव सांगा तुम्ही. आज कशा करता मला लक्षात घ्या, मला कोणाची बदनामी करायची नाही आहे. त्याच मुस्लिम खासदारनंतर माझी क्षमा देखील मागितली, चूक झाली हे कबूल केलं. मी मुद्दा म्हणून चॅनलसमोर सांगतोय. त्याने पत्र असं लिहिलं होतं की उज्ज्वल निकम यांचा सत्कार अनेक हिंदू संघटनांनी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही. वृत्तपत्रातले माझ्या सत्काराचे अनेक कार्यक्रमचे फोटो, बातम्या त्याच्या मी ताबडतोब राजीनामा देऊन टाकला. अच्छा. राजीनामा देऊन टाकला आणि मग राजीनामा दिल्यानंतर हा खटल्याचा निकाल मागच्या वर्षीच कितीतरी लागला. ते सगळे आरोपी सुटले. तुमच्यासारख्याच पत्रकाराने मला एक प्रश्न विचारला, उज्ज्वलजी फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारला. तुम्ही माझ्यावरती आज आरोपाची जंत्री करतायत, आरोप ठेवतात, एक आरोप. नाही, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत नाहीये आज. आपण मला राग नाही, मला राग तुमचा नाही. तुम्ही विचारताय. आपण आज मी एक सांगू एकच गोष्ट सांगतो, कारण तुम्हाला तो गैरसमज नको तुमच्यामध्ये राहिला, की आज आपण जेव्हा तुमच्या संपूर्ण सोशल मीडियातलं बेछूट बेलगाम एखाद्या राजकीय पक्षाकडे प्रेरित झालेले जे आरोप आहेत ते तुम्ही मला आरोप विचारतायत आणि मला आरोपीच्या कठड्यात उभं इथे करून माझ्याकडनं तुम्ही उत्तर. मला राग नाही तुमचा, लक्षात घ्या. ठीक आहे, मी तुमच्या रागवत नाही. तुम्ही विचारतात विचारा, तुमच्या मनात ज्या शंका असतील. कारण हा उज्ज्वल निकम कधी कोणाला घाबरत नाही, स्वच्छ मी सांगतो तुम्हाला. हां, मग तुम्ही म्हटलात की ते तुम्ही काय बोलता, ते आरोपी सगळे सुटले आणि आपल्यासारख्याच एका पत्रकाराने तुम्ही माझ्यासारखं मला विचारला प्रश्न. कसा प्रश्न विचारला त्याने प्रश्न असा विचारला
की उज्ज्वलजी तुम्ही जर ह्या खटल्यात असते तर आरोपींना शिक्षा झाली असती. परवाच एक पुण्याला निकाल लागला तुम्ही चालवला, त्याच्यातही आरोपी हिंदू राष्ट्र याचे होते, त्यांना सगळ्यांना शिक्षा झाली. लक्षात घ्या, त्याच पुण्यामध्ये मी दुसरा संघटनेच्या हिंदू संघटनेच्या विरोधात खटला चालवता, तिथे शिक्षा झाली होती. मरणाराही हिंदू होता, मारणारेही हिंदू संघटनेचे लोक होते. म्हटलं प्रश्न विचारला चांगला आहे, पण म्हटलं हा प्रश्नाचं उत्तर त्या मुस्लिम खासदाराला विचारा की ज्याने मी हा खटला चालू नये, त्या मुस्लिम पत्रकाराला विचारा. मी नाव तेव्हाही सांगितलं नव्हतं, तुम्हाला खाजगीत मी नाव सांगेल, ते पत्रही दाखवेल, माझं पत्रही आहे. ह्या कार्यक्रम संपल्यानंतर माझी डायरी आहे आणलेली बरोबर असते, त्या डायरीत ते पत्र जपून आहे. कारण मला माहिती आहे कुठेही कुठलाही पत्रकार काहीही प्रश्न विचारतो, म्हणून मी माझ्याजवळ पुरावा ठेवत असतो. आणि मग मी हा इंटरव्ह्यू तिथे त्याला उत्तर दिलं, त्याला प्रश्नाचं उत्तर विचारा. त्यांना जर लाज वाटली असेल तर ते मला भेटतील. त्यांना जर वाटलं असेल की आपण चूक केली तर ते मला भेटतील. हे शब्द आहेत, ते पण तुमचा इंटरव्ह्यू ऐकतील, ते सांगतील तुम्हाला हो झालं घडलं असं. भेटल्यानंतर खरोखर मला एका कार्यक्रमात ते भेटले. प्रश्न काय विचारला त्यांनी की उज्ज्वलजी आता हे खटला सुटला म्हणे, आता काय करता येईल. म्हटलं थांबा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला लाज वाटली की नाही. माझ्या बायकोने मला झापलं म्हणे. काय म्हणतो तो खासदार, माझ्या बायकोने मला झापलं, क्यों तुमने आरोप केले असे तुम्ही त्यांच्यावर. तर आता हे झालं आरोपांचं. दुसरीकडे तुम्ही मगाशी एक बोलताना आणखी एक गोष्ट म्हणालात की तुम्हाला लोक सांगतात की जरा काळजी, तुम्हाला त्या कारण दाऊदच्या संबंधित अनेक केस तुम्ही तेव्हा लढायचा, तुम्हाला लोकांनी सांगायची जरा काळजी घ्या. आता काळजी घ्या हे सांगणं वेगळं, धमक्याही तुम्हाला खूप आल्या त्या काळामध्ये. कधी असा प्रसंग एखादा आला होता का की जेव्हा उज्ज्वल निकम हे आलेल्या एखाद्या धमकीमुळे, उज्ज्वल निकम तर घाबरत नाही तुम्ही म्हणालात आणि आम्ही पण बघितलं आहे, पण परिवार तर चिंतेत राहिला असेल कधी. निश्चित, माझी आई खूप घाबरायची. ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये गेलो, दुर्दैवाने त्यावेळेला सुदैवाने आई नव्हती, पण पत्नी, आमच्या घरचे सगळेच घाबरलेले होते. पाकिस्तानमध्ये मी 7 दिवस होतो इस्लामाबादला. ज्या पाकिस्तानमध्ये अर्थात ते ऑफिशियल डेलिगेशनचं मेंबर, आम्ही 4 जण गेलो होतो. आणि आमच्या संरक्षणाकरता ते पाकिस्तानी संरक्षक नेमले होते, उंच धिप्पाड 6 फूट. मला सूचना अशा होत्या आम्हाला चौघांना की तुमचं ऑफिशियल, मी एकटा वकील, बाकीचे आमचे डिपार्टमेंटचे ऑफिशियल लोक होते, सगळं दप्तर घेऊनच तुम्ही बरोबर जायचं, ब्रेकफास्टलाही बरोबरच कॅरी करायचं, झोपायच्या वेळेला बरोबर ठेवायचं. भारतात पुढे फॅमिली मेंबरशी बोलत असताना कुठलंही ऑफिशियल बोलायचं नाही, अशा सूचना आमच्या लोकांच्या होत्या. आणि हे 6-6 फूट 6.5 फूट उंचीचे. एक वेळा विचार आला की हे असंही म्हणू शकतात गोळी आमच्या बंदुकीतून चुकून उडाली बॉन मे, असं वाटलं तुम्हाला. साहजिक, बेंजीर भुट्टो नाही झालं होतं ना, तसं असं काय करतात. पण परत नाही, असं होणार नाही. तर आत्मविश्वास हा नेहमी असला पाहिजे. आत्मविश्वास तुम्ही असला की कुठल्याही याला तुम्ही घाबरता. आता तुम्ही कोणी तुमच्या या संभाषणामध्ये खुर्ची सोडून गेला, तुम्ही घाबरतात? नाही घाबरत. तुम्ही रिकामी खुर्ची ठेवली म्हणून करतातच ना, बोलतातच. तर ह्या ज्या असतात ना, याला तुमचा आत्मविश्वास आहे. पण असा कधी झाला का प्रसंग की म्हणजे कुटुंब जरासं टेन्शनमध्ये आलं किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण हे करतोय पण आपल्यामुळे कुटुंबाची फरफट होते, त्रास होतं, हे सगळं सोडून द्यावं काहीतरी, किंवा असं कधीतरी असा एक क्षण आला असेल? नाही, मला उद्विग्नता आली असेल? नाही, अशी उद्विग्नता कधी आली नाही आली, किंवा मनातही विमनस्ता कधी आली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपण जे करतोय ते प्रामाणिकपणे चांगल्या हेतूकरता करतोय, त्याच्यामुळे काय होईल त्याची मी कधीच तमा बाळगली नाही. आता रोल बदलेल, आता तुम्हाला संसदेत जावं लागेल, राज्यसभेत बसावं लागेल. बऱ्याचदा काय होतं ना की जेव्हा राष्ट्रपती नियुक्त ही मंडळी, म्हणजे बऱ्याचदा कधी काही फिल्म स्टार्सला जातात, सेलिब्रिटीजला पाठवतात, त्यांचा अटेंडन्स नसतो किंवा ते फार प्रश्न विचारत नाहीत. आम्ही उज्ज्वल निकमांना ज्या खाक्याने तुम्ही इथे बसून, तर तिथे कोणी आरोपी नाही आहेत समोर प्रश्न विचारायला, पण तिथे तुम्ही तुमच्या उज्ज्वल निकम खाक्यामध्ये तिथे आम्हाला दिसाल का प्रश्न विचारताना? खरं महत्त्वाचा प्रश्न हा आहे तुमचा. याचं उत्तर देणं आज निश्चित मी स्वयं लोकप्रियता करता नाही सांगत, पण हे तिथे गेल्यावरती मला अभ्यास केल्यानंतर कळेल की काय किती स्कोप असतो बोलण्याला, किती काय बोललं पाहिजे. कारण आपण वाचतो वृत्तपत्रातून, त्याच्यामुळे खरोखर आपल्याला याच्यात काय करता येईल. म्हणजे माझ्यासमोर जर प्रश्न असतील तर, कारण हे अप्पर हाऊस म्हणजे कायदे करण्याचा आपण एक महत्त्वाचा भाग म्हणूया. विशेषतः गुन्हेगार हस्तांतर कायद्यामध्ये काय बदल करता येईल. कारण ज्या वेळेला हस्तांतर कायदा किंवा एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी होते ती 2 मित्र राष्ट्रांमध्ये होते.
आता आपल्या देशावर अनेक लोकांची अनेक राष्ट्रांची एक्स्ट्रॅडिशन ट्रिटी आहे, परंतु कमलेशजी आपण बघतो आहोत की आपल्याला अनेक लाखो रुपयांना चुना लावून परदेशात आरोपी पळून जातात, आपण त्यांना लवकर आणू शकत नाही. याचं कारण ज्यावेळेला मी शोधतो, म्हणजे मला अनुभव आहे की गुलशन कुमार कुंडखटल्यामध्ये देखील आपल्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा परदेशातील न्यायालय त्यांच्या कायद्याप्रमाणे सकृतदर्शनी पुरावा काही तपासत असतात. माझ्या मते ही चूक आहे आणि म्हणून याच्यात देखील काही सुधारणा होणं आवश्यक आहे. ते करता येईल का, नवीन कायद्यामध्ये काय बदल करता येईल. पण एक तुम्हाला निश्चित आश्वासित करतो आपल्या माध्यमातून की तुम्ही नाराज व्हाल की उज्ज्वल निकम संपला असं होणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतो. मी काय करेल, मी त्या करेल अशा टिमक्या मी वाजवत नाही. आज येणारा काय ठरवेल, पण निश्चित प्रामाणिक प्रयत्न करेल एवढंच सांगतो. आणि तुमचा मित्र आहे हे सांगायला देखील तुम्हाला भूषणावं वाटेल एवढं सांगतो. आणखी एक केस तुमच्याकडे पेंडिंग आहे सध्या, जी मधल्या काळात महाराष्ट्रात खूप चर्चा झाली, बीडच्या सरपंच देशमुख हत्येची. ते फार म्हणजे महाराष्ट्राला हादरवणारं खरं तर प्रकरण आहे. तुम्हाला त्याच्यात वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्या केसच्या डिटेल विचारत नाही, पण तुम्ही उज्ज्वल निकम स्टाईल या केसमध्ये तुम्ही काय सांगू शकाल आज की या केसला कुठे नाही, मॅटर ती सबज्युडिस आहे, अंडर ज्युडिशियल कन्सिडरेशन असल्यामुळे मी त्यावरती भाष्य करणे योग्य होणार नाही आणि करूही नाही. पण वकिली आता चालू राहणार आहे पुढे. आता सध्या कुठल्या हाय प्रोफाईल केसेस आहेत किंवा सध्या कुठल्या अनेक महाराष्ट्रात अनेक हाय प्रोफाईल केसेस आहेत माझ्या, आणि अनेक ज्यांच्या घरी ज्यांचं मरण पावलेलं आहे, ज्यांच्यावरती अत्याचार झाले त्यांचे सतत फोन आलेत. म्हणजे एका बाजूला आनंद बघतोय मी चाललो म्हणून असं आरोपींच्या पार्टीमध्ये, एका बाजूला दुःख देखील बघतोय. त्यातून काय करावं याची निवड मला करायची आहे आणि मी तुमचाही सल्ला घेईल या बाबतीत. आमचा सल्ला दिला आम्ही कोण आहोत. पण मला एक सांगा, नेहमी मला हे पत्रकार असल्यापासून मला हा प्रश्न पडायचा की तुम्ही एक नाव असलेले वकील आहात, तुम्ही नेहमी सरकारी पक्ष म्हणून, विशेष सरकारी वकील म्हणून तुम्ही भूमिका केली. वकिलांचा एक असा प्रोफेशन की जेव्हा तुमचं नाव असतं त्या नावाचा पैसा अनेक वकिलांना मिळतो. फक्त काही तास उभं राहण्यासाठी काही वकील लाखोंची फीज, अगदी करोडोंची फीज काही वकील घेतात. तुम्हाला असं कधी वाटलं नाही की आपण हे सगळं सोडा, प्रायव्हेट प्रॅक्टिस करावी, मोठं वकील व्हावं? तुम्हाला तर आरामात तुमच्याकडे मोठ्या ककेसेस आल्या असं वाटलं नाही कधी? नाही, पण हे बघा, नाव होणं फक्त किंवा पैसा मिळवणं हे उद्दिष्ट माझ्यासमोर कधीच नव्हतं. कारण हे जर असतं तर मी फार काळ सरकारी वकील म्हणून कामही केलं नसतं. आज लोकांना निश्चित वाटतं तुमच्यासारखा हा प्रश्न की बाबा मी खाजगी आरोपींची का वकिलीपत्र करत नाही, पण माझ्या आयुष्यात काही ध्येय आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत आणि त्या प्रिन्सिपलनुसार मी चालत असतो. आता तुम्ही एक अशा सभागृहात जाता, तुम्ही मगाशी म्हटलात की वरिष्ठांचं सभागृह आहे, तिथे अनेक मोठी मंडळी तुम्हाला भेटतीलच, देशातली नावाजलेली लोक आहेत, पण जनतेचं ते सभागृह आहे. आपण महाराष्ट्रात कालच एक प्रकार बघितला की विधानभवनाच्या प्रांगणामध्ये कार्यकर्ते येतात, नेत्यांसोबत हाणामाऱ्या करतात, कधी लोक जाता येताना एकमेकांना काय टॉन्ट्स मारतात, आवाज काढतात. हा सगळा प्रकार इथे आपण महाराष्ट्रात बघतो, ज्या महाराष्ट्रातून आपण तिथे जाणार आहात. एक व्यक्ती म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? निकम नाही, निश्चितपणे वाईट वाटलंच. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की विधानभवनाच्या परिसरात असं प्रकार होणं आणि या थराला जाणं ही महाराष्ट्राची बदनामी आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जी अध्यक्ष महोदयांना विनंती केली आहे की या बाबतीत कडक निर्णय व्हावेत. नंबर 1 त्यांनी सांगितलं की विधानभवनात हाऊस चालू असताना येणारे लोकांवरती देखील नियंत्रण असणं आवश्यक आहे. फक्त मारामारीच्यातून काही वाईट प्रकार आणखी घडला असतात तर किती आमची शर्मेने मान खाली गेली असते. अगदी या महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेला हे शोभत नव्हतं. खरं म्हणजे असा प्रकार का घडला, काय नाही घडला याची चर्चा करण्यापेक्षा असे प्रकार घडू नये याकरता संबंधित नेत्यांनी देखील जबाबदारीने वागलं पाहिजे. संबंधित नेते आपल्या कार्यकर्त्यांना आवरत नाहीत. संबंधित नेते वाचाळसारखं बोलतात आणि वाचाळवीरांच्या बोलण्यामुळे कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतात. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या बाबतीत माझी देखील एक या राज्याचा नागरिक म्हणून अध्यक्ष महोदयांना विनंती असेल की या बाबतीत सखोल चौकशी होऊन कठोर निर्णय घेतले गेले पाहिजे की भविष्य काळात अशा प्रकारचं कृत्य लोकशाहीच्या मंदिरामध्ये होणं हे केव्हाही पाप आहे.
खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुमच्याकडनं ते म्हणून हे जास्त महत्त्वाचं आहे. निगम साहेब, आज तुम्ही आमच्या टू द पॉईंट कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याच्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप आभार. कारण काही प्रश्न अशी होती जी विचारणंही गरजेचं होतं. तुमची कारकीर्दही त्यातनं लोकांना कळावी. आम्ही एक प्रकारे आपण छोटेखानी उजळणी केली असं म्हणूया. आणि नवीन आता तुम्ही एका इनिंगला सुरुवात करताय, त्या एका इनिंगसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.